स्टुडिओ बंद करून संध्याकाळी घरला गेलो तेवढ्यात ही काय म्हणलं ही पोरापोरांनी जेवणात नियोजन केलं नेमकं काय शिजवायला तीच कळ जमलंच की असला जाळ घातला चिकन शिजत राहते चिकन शिजल्या पळत गेलो घरला पण तुम्ही कधी तुमच्या मित्रांबरोबर असं जेवण केले का मस्त पैकी घरातनं ताट न्यायचं चपाती भाकर या जेवणाची मज्जाच वेगळी परवीन दादा 8 भाकऱ्या आणल्या मस्त पैकी सगळी जण जाऊन आम्ही बैठक मांडली विशाल दादा बाय की जमलंच की तेवढा दादाकडे बघा की शिजले की नाही बघायला लागले आम्ही दादा जेवण आलतो बघा मित्रांनो तुम्ही कधी असं जेवणाचा आस्वाद घेतलाय का तर कमेंट करून नक्की सांगा विशाल दादा आमचा आचार्य आणि आमच्या टीमचं वस्ता तो सुवास दादा खूप दिवसातून असं जेवण केल्यानंतर लहानपणीची आठवण झाली परवीन दादा कसं असते बघ लहानपणीचं दिवस वेगळं हो थोड्यात धनराजने एंट्री मारली बघा आमच्या दादा नुसतं पातेलच खांगाळ होतो वाढते की नाही कदाचित कडक पैकी पळी भरली आणि वाढायला सुरुवात केली सौरभ दादा आमचा रसा वाढवतो बघा रसा बिसा घेतला जेवायला सुरुवात केली या जेवणात डबल हात पण असतो बरं का या जेवणासारखं जेवण कुठल्या डाबा मिळणार नाही एक नंबर जेवण विशाल दादा रसा वाढतो या जेवणाचा आस्वाद सगळ्यांनी एक नंबर मध्ये घेतला मस्त जेवणच भांडणात झालतो 8 वाट्या रसा पिऊन कसं बसले बघ मस्त पैकी सगळ्यांना आवरून घेतलं आणि आम्ही गाठलं घर मित्रांनो व्हिडिओ आवडत लाईक फॉलो